नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मुळात कोणताही दिन साजरा का केला जातो तर त्या क्षेत्राकडे अभ्यासूपणे बघितलं पाहिजे. त्या क्षेत्रातील जे कर्तबगार लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती समाजापर्यंत जावी. त्या क्षेत्रातील जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्याच्याबद्दल ओहापोह व्हावा, चर्चा व्हावी आणि त्यातून काहीतरी मार्ग निघावा, यासाठी कोणताही दिन साजरा केला जातो. महिला दिनाचे अनेक कार्यक्रम गेल्या काही वर्षात होत आहेत. किंबहुना सर्वाधिक ग्लोरिफिकेशन झालेला दिवस कुठला असं विचारलं तर तो जागतिक महिला दिन. दुसऱ्या बाजूला रोजच ज्यांची जगण्याची लढाई आहे असा पण एक वर्ग असतो आणि त्यांना कोणत्याही दिनाशी काहीही देणं घेणं नसतं. आपलं काम आणि आपण आयुष्यामध्ये निवडलेला मार्ग हा त्यांच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच एक प्रकारे निष्काम कर्मयोग म्हणजे काय हे या लोकांकडे बघून कळत असतं. आज मी 3 क्षेत्रातील 3 महिला भगिनींना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. प्रत्येकीचे मार्ग वेगळे आहेत, प्रत्येकीची लढाई वेगळी आहे, प्रत्येकीचं उद्दिष्ट वेगळं आहे, पण तरीसुद्धा आयुष्यात आपण जो मार्ग निवडलेला आहे तो प्रामाणिकपणे कष्टानं पूर्ण करायचा यासाठीची त्यांची धडपड सुरू आहे. आज एका वेगळ्या पद्धतीचा हा एपिसोड असणार आहे. हा निव्वळ संवाद असणार आहे, कुठेही प्रतिवाद असणार नाही. याचं कारण की प्रत्येक जण जो आपला जीवन मार्ग निवडतो त्या मार्गामध्ये त्यांची जी काही दृष्टी असते ती दृष्टी मला जाणून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे. आज आमच्या स्टुडिओतील या 3ही महिला भगिनींचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनीच आपापली ओळख करून द्यावी. आपण. नमस्कार, माझं नाव शुभांगी पाटील. मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक संलग्न संघटनेची मी जनरल सेक्रेटरी आहे. शुभांगी पाटील या आज आपल्याकडे आलेल्या आहेत. त्या अंगणवाडी सेविकांच्या प्रतिनिधी म्हणून आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अंगणवाडी सेविका या संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्याचबरोबरीनं त्यांच्यावरती असलेल्या जबाबदारी, त्यांच्यावरती असलेली एकूणच कामाची दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण या सगळ्याबद्दल आणि जगण्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर नमस्कार, मी संगीता लाखे, अवनी संस्थेचे कचरा वेचकांचे जिल्हा प्रमुख आहे आणि मला संवाद प्रतिसादमध्ये बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद आहे. हा एक समाजातला एक वेगळा घटक आहे, कचरा वेचक महिला. आपण येता जाता कळत न कळतपणे प्रचंड कचरा निर्माण करतो आणि त्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा एक मोठा यक्ष प्रश्न आता बनलेला आहे. आपण नेहमीच सरसकट कोणतेही प्रश्न हे सरकारनं सोडवले पाहिजेत असं तावातावानं म्हणत असतो, पण त्याच वेळेला नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे, आपली काय कर्तव्य आहेत याकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असतो. कचरा वेचक महिला ह्या माझ्या दृष्टीनं एक अत्यंत मोठं समाजकार्य करतायत, कारण आपण निर्माण केलेला कचरा वेगळा करून त्याचं विघटन करून त्या कचऱ्याचं शास्त्रोक्तरित्या कशी विल्हेवाट लावता येईल यासाठी त्या प्रयत्न करतायत. तुमच्या आमच्या साफसफाईसाठी त्या झटतायत, पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटतायत. त्यामुळे त्यांचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आजच्या 3ऱ्या आपल्या भगिनी आहेत. बोला. नमस्कार, माझं नाव अंकिता राठोड आहे आणि मी जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिता राठोड अत्यंत सुशिक्षित शिकलेली अशी ही मुलगी आहे, कन्या आहे आणि आता तिनं दीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. येत्या काही दिवसामध्ये जैन धर्मातील परंपरेनुसार, रूढीनुसार ती दीक्षा होईल आणि त्यानंतर एक प्रकारे संन्यस्त जीवन जगणार आहे. आपल्याला जाता जाता सहजपणे दीक्षा हा शब्द उच्चारायला काहीच वाटत नाही, पण दीक्षा घेतल्यानंतर त्याग, समर्पण आणि भक्तिभावना याच्यातून जगणं, संपूर्ण आयुष्य जगायचं हे सोपं काम नाही आहे. ते कुणालाही जमत नाही. त्यासाठी प्रचंड स्वतःमध्ये एक एकाग्रता पाहिजे, स्वतःवरती संयम पाहिजे आणि कुठल्या ना कोणत्या गोष्टीवरती निष्ठा पाहिजे, भक्ती पाहिजे, जे या छोट्याशा मुलीनं आपल्या आयुष्याचा प्रवास निवडलेला आहे. सुरुवातीला म्हटलं त्यानुसार ह्या 3 क्षेत्रातील 3 महिला भगिनी आज आपल्यासोबत आहेत आणि मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे की त्यांच्या जगण्याकडं, त्यांच्या कामाकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचे, गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही सातत्यानं बातम्यांमध्ये प्रश्न मांडत असतोच. त्यामध्ये एक असतो घटक, तो म्हणजे अंगणवाडी सेविका. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सातत्यानं चर्चेला येत आहेत, बोलले जात आहेत. पण त्यामध्ये एक मागणी सातत्याने असते, ती म्हणजे तुम्हाला मिळणारं तुटपुंज किंवा अपुरं वेतन.
म्हणजे अंगणवाडी सेविकांचा संप, अंगणवाडी सेविकांचं काम बंद आंदोलन, अंगणवाडी सेविकांचं ठिय्या आंदोलन, मोर्चा, ह्या इतक्या बातम्या झालेल्या आहेत. या सगळ्या आंदोलनाची फलश्रुती काय, तुम्हाला नेमकं काय हातात मिळालेलं आहे? फलश्रुती म्हणजे आता तुम्ही वेतन म्हणताय, तर अंगणवाडी सेविकांना वेतन दिलं जात नाहीये, मानधन दिलं जातंय. ते मानधन जे आहे ते तुटपुंज आहे. की एवढ्या जर अंगणवाडी प्रकल्पामध्ये जर तुम्ही बघितला तर विधवा परित्यक्ता बऱ्याच महिला त्याच्यामध्ये आहेत. मग ते एखाद्या महिला विधवा जर असेल तर तेवढ्या मानधनावर त्या महिलेचं भागत नाही. जर कुटुंब चालवायचं झालं तर पैसा हा महत्वाची बाब आहे. की कमी मानधन मदतनीसला म्हटलं तर एक 5,000 आहे आणि सेविकाला एक 10,000 मानधन आहे. जर ती एकटी महिला जर असेल, त्याच्यावर 2 मुलं असतील, भाड्याच्या घरात जर राहत असेल तर तेवढ्या मानधनामध्ये तिचं भागत नाहीये. पण त्यांना मानधनाच्या बरोबरीनं अन्य कोणतेही लाभ, कोणतेही भत्ते किंवा ग्रॅज्युइटी, पेन्शन असे काहीच फॅसिलिटीज नाही. आता 4 डिसेंबर मध्ये जो आम्ही संप केला त्याच्यामध्ये कोर्टाचा आदेश आहे की ग्रॅज्युइटी मान्य केलेली आहे, पण सरकार देत नाही आहे सेविकेला. बर. आणि पेन्शन मंजूर केले, सकारात्मक आहे शासन देण्यासाठी, पण अजून तरी काय अजून सुरुवात केलेली नाहीये द्यायला त्यांनी. संपूर्ण राज्यामध्ये किती अंगणवाडी सेविका आहेत? एक 2 लाख सेविका आहेत. बर. आणि जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक 3,500 आहेत, कारण आता नवीन भरती झालेली त्यामुळे तो संख्या आता वाढलेली आहे. सेविका एक 3,500 आहेत आणि 350 एक मदतनीस आहेत. म्हणजे आता भरती झाल्यानंतर तो आकडा बदलणार आहे आता. अंगणवाडी सेविकांचं मुख्य काम काय आणि मदतनीसांचं काम काय? मदतनीसांचं जे काम आहे ते सकाळी 10:30ला यायची, अंगणवाडीची स्वच्छता करायची, मुलांना घेऊन यायचं. मुलांना घेऊन यायचं म्हणजे घरात? हो, एक ठिकाणी जातात सेविका आणायला. बर. जर त्यांचे आई वडील जर कुठे शेतात कामाला वगैरे काय काम जात असतील तर एखाद्या वेळेला ते सांगून जातात मदतनीसला की बाबा आमच्या मुलाला ह्या वेळेत आम्ही तयार करून ठेवतो, तुम्ही येऊन घेऊन जावा. तर त्या मदतनीस जातात. एक वेळेला सेविकाही जर त्या या जायच्या रूटवर असेल तर त्या घेऊन येतात शाळेमध्ये. आल्यानंतर मुलांना बसवणे, आल्यानंतर सेविका 10:30ला पहिला आल्यानंतर शाळेत शासनाने आता मोबाईल दिलेत, त्याच्यावर तो फोटो काढायचा. म्हणजे सेविका मदतनीस शाळेत आलेत हे शासनाला कळलं पाहिजे, त्याच्यासाठी तो दोघींनी फोटो काढायचा आणि तो ऑफिसला त्यांच्या पाठवायचा. त्याच्यानंतर 12:30च्या दरम्यान खाऊची टायमिंग असते, मदतनीसांनी तो खाऊ द्यायचा मुलांना. एक मुलं खातात, एक खात नाही, तर ते स्वतः मदतनीस त्या मुलांना खाऊ भरवतात, सेविका मदतनीस. त्याच्यानंतर तो खाऊचाही फोटो पाठवायचा. त्याच्यानंतर 12:30 नंतर परत 2ची टायमिंग आहे, 2ला परत खाऊ असतोय, परत फोटो पाठवायचा, परत खाऊ वाटप करायचं, सगळं करायचं काम. त्याच्यानंतर सेविकेनं आल्यानंतर हजेरी भरायची मोबाईलवर पण, आणि त्यांची रजिस्टर आहेत 11 रजिस्टर. त्या मोबाईलवर आल्यानंतर पहिली रजिस्टर हजेरी भरायची, ते रजिस्टरलाही लिहायचं आणि अंगणवाडीचं कामकाज चालू करायचं. हे एवढे सगळे दिवसभरातनं फोटो जे पाठवले जातात ते खरोखर कोण बघतं का? सुपरवायझर बघतात ना, ऑफिसला वरती जातात म्हणून सांगतात ते शासनाकडे. काय कमाल आहे. म्हणजे एकीकडे आपण आपल्या घरातील मुलांना शाळेत जाण्यासाठी आलिशान गाडी देतो, ड्रायव्हर देतो, स्कूल बस देतो, त्या स्कूल बसमध्ये चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज आहेत का नाही बघतो, आणि दुसरीकडं जे कष्टकरी आहेत ते आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी अशा अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांच्यावरती अवलंबून असतात. तेव्हा मला असं वाटतं की अंगणवाडी सेविकांचं काम हे किती रूट लेवलला गेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये मग्न असतो, प्रत्येकाला वाटत असतं माझा संघर्ष फार मोठा, मी जे काही जगतोय ते खूप भारी करतोय, पण आपल्या पलीकडं, आपल्या विश्वाच्या पलीकडं जाऊन सुद्धा एक जग आहे हे आपण कधीच कोणी मान्य करत नाही. अंगणवाडी सेविकांच्या बद्दल सातत्यानं एक प्रश्न असा येतो की तुमच्यावरती कामाचा ताण वाढत चाललेला आहे. म्हणजे काय होते नेमकं? कामाचा ताण म्हणजे माहिती रोजचं फोनवरही काम तेच करायचं आणि रजिस्टरलाही करायचं. त्याच्यानंतर 2:30ला मुलं गेली, 3ला गेल्यानंतर ग्रहभेटी द्यायच्या. ग्रहभेटी म्हणजे पालकांच्या घरी जाऊन ग्रहभेटी, रोजच्या त्यांच्या 5 असतील 10 असतील त्या ग्रहभेटी द्यायच्या, त्याचा फोटो काढून पाठवायचा. जेवढं काम करतात शासनाचे जे काही उपक्रम असतील तेही सगळे करायचे. उदाहरणार्थ त्यांचा महिन्यातून एक 15 कार्यक्रम असतो, म्हणजे पालकांना बोलवा, गरोदर स्कंदा माता असतात त्यांना अंगणवाडीमध्ये बोलवायचं, ढोळ जेवण वगैरे करतात तसं ते साहित्य वगैरे सगळं आणायचं, त्या महिलांना बोलवायचं. हा वेगवेगळे पदार्थ काही म्हणजे ज्यांना बोलवतात ते करतात किंवा अंगणवाडी सेविका स्वतः करतात. तो उपक्रम करून ऑफिसला पाठवायचा, सुपरवायझरांना दाखवायचं, ते फोटो काढायचे, ते परत फोटो पाठवायचे. डबल काम. म्हणजे कसं, फोन दिला आहे, आता फोनचं दिलाय म्हटल्यानंतर तुम्ही रिचार्ज आता वाढीव दरानं म्हटलं तर फोनचे रिचार्जचे दर जास्त आहेत, तर त्या रिचार्जचा दर देत नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्हाला हँडसेट दिलेला आहे आणि रिचार्ज साठी लागणारी रक्कम मात्र पुरेशी मिळत नाही. बर.
पण म्हणजे बघा, म्हणजे आपलं सरकार सुद्धा, मायबाप सरकार आपल्याच अंगणवाडी सेविकांवरती विश्वास ठेवायला तयार नाहीये. पण दुसरा प्रश्न असा आहे की ही वेळ का आली? अंगणवाडी सेविका कधी काम चुकारपणा करत होत्या म्हणून आली? नाही, काहीच नाही. अंगणवाडी सेविका तुम्ही म्हटला तर तळागाळातून अंगणवाडी सेविका काम करणार आहेत. ग्रामीण भागाला कुठलाही तुमचा सर्वे येऊ दे शासनाचा, पहिला अंगणवाडी सेविका करतात. कुठलाही त्याचा मोबदला मिळत नाही सेविकेंना, तरी त्या काही अडचण करत नाहीत. काय असेल तो सर्वे, निदान 0 ते 6 वर्षाच्या मुलांची नोंद, जन्माला कोण येणार आहे, जन्मल्यानंतरची नोंद, मृत्यू झाल्यानंतरची नोंद सुद्धा त्या सेविकेकडे आहे. गाव लेवलला सर्वे जर करायला गेला कोणी सर्वेचं, त्यांच्याकडे पूर्ण रजिस्टर मध्ये ती माहिती असते. अच्छा, पण अंगणवाडी म्हटल्यावरती माझ्या संकल्पनेनुसार किंवा माझ्या कल्पनेनुसार सगळ्यात पहिली म्हणजे बालवाडी सदृश्य शाळा. मग तिथे मुलांना शिकवलं जातं का नाही? शिकवलं जातं का या सगळ्या गोष्टी त्याला आल्यात कधी, त्यांनी खाल्ले काय, झोपलेत काय? त्याबरोबर ते शिक्षणही, त्यांचं आकारचं प्रशिक्षण एक त्यांना आता सुरुवात केलेली आहे. ते शिक्षण पण आहे की मुलांना शिकवणं, तोही भाग आहे. म्हणजे गम भन सगळं पूर्ण एबीसीडी, मराठी, आता पालकांची काय ठराविक आहे की इंग्रजी शिकवा, त्याप्रमाणे एबीसीडी 1 to 10 असं या सेविका शिकवतात. हा तुम्ही वेगळा मुद्दा मांडलाय, पण महत्वाचा आहे की आता पालकांमध्ये मराठीपेक्षा इंग्रजीचा ओढा वाढलेला आहे. म्हणजे आपली 12 खडी किंवा आपलं गम भन पेक्षा एबीसीडी आलं पाहिजे. का बरं? मातृभाषेतलं शिक्षण नकोय? या प्रश्नाला उत्तर नाहीये. पण आपल्या समाजातलं हे जे काही संक्रमण होतंय हे चांगलं की वाईट हा भाग अलहिदा, पण आपणच आपल्या मातृभाषेला दिवसेंदिवस कमी लेखत चाललोय का याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. इंग्रजी आलं की आपला मुलगा हुशार, आपलं पाल्य अधिक शहाणं, आणि मराठीमध्ये मात्र तो बोलायला लागला की मात्र त्या मुलाला फारसं काही या समाजामध्ये किंवा या जगामध्ये किंमत मिळणार नाही असं पालकच ठरवू लागलेत. आणि त्यातून आपण आपलं आणि त्याच्या बरोबरीनं त्या अंगणवाडी सेविकेनं किंवा मदतनीसानं शासनाच्या सर्व उपक्रमांसाठी काम करायचं. आपण पुन्हा तुमच्याकडे येऊया. मला तुमच्याकडे यायचंय. अवनी संस्थेचे सर्व उपक्रम आम्ही जवळून बघतोय, खूप मोठं काम करतायत. अनुराधाताई असतील किंवा तुम्ही सगळेच त्यामध्ये आहात, जैनुद्दीन असतील, सगळ्यांचंच मी नाव घेत नाही, पण सगळ्यांचं काम अतिशय मोठं आहे. तुम्ही आज एक कचरा वेचक महिला म्हणून काम करता, त्यामध्ये मुळात हा कचरा गोळा करता कुठून आणि कचरा वेचक म्हणून काम करत असताना तुमच्याकडे नेमकी जबाबदारी काय असते? आम्ही मुळात फिरून कचरा गोळा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर जे डोर ते डोर कलेक्शन दिले त्यांना, जे भाजी मार्केटला किंवा याच्यामध्ये जे बिल्डिंगमध्ये जे असतात त्यांना त्याच्यातून जो कचरा मिळतो, आता सहसा जे फिरून गोळा करतात त्यांचं जास्त त्रासदायी काम आहे. बरोबर, खूप त्रासदायी. आणि जे फिरून गोळा करतात त्यांना ते पर्यावरणाला किती मदत करतात हे शासनाला सुद्धा माहिती आहे, पण त्याच्याकडे ते शासन दुर्लक्ष करते. पण आम्हाला म्हणायचं आहे की शासनानं असं दुर्लक्ष करू नये. जे फिरून भंगार गोळा करतात, जे डोर ते डोर कलेक्शन करतात, ते थोडंसं आता आमच्या महिलांनी त्या डोर ते डोर कलेक्शनमध्ये नागरिकांना वळण लावलेलं आहे की सुका कचरा वेगळा करा आणि ओला कचरा वेगळा करा. पण जो फिरून गोळा करतात ते असं कुठूनही उचलतात. म्हणजे पण मुळात मला सांगा की आता बहुतेक सगळ्या प्रभागांमध्ये ती गाडी येते, कचरा गाडी येते, त्याच्यावरती ते गाणं लावलेलं असतं, सकाळपासून ते गाणं सुरू असतं बहुतेक प्रभागामध्ये. तिथं बहुतेक जण तो कचरा टाकतात. पण तुमच्याकडे येतो तो कचरा कुठून येतो? म्हणजे तुम्ही पण घरोघरी जाऊन कचरा कलेक्शन करता की त्या गाडीतला कचरा तुमच्याकडे येतो? गाडीतला कचरा आमच्याकडे येत नाही. गाडीतला कचरा डायरेक्ट डम्पिंग राऊंडवर जातो. बरोबर. आणि झूम प्रकल्पाच्या इकडे आपल्या लाईन बाजारच्या इकडे जातो. मग तुमच्याकडे जातो कचरा कुठून येतो? तो फेरीवाले जे असतात ना, जे फिरून गोळा करतात, तो फिरून गोळा केलेला कचरा, तो जसं की प्लास्टिक, आता प्लास्टिकमुळे किती मोठे मोठे परिणाम आणि आजार पण व्हायला लागलेत. जसं की ते प्लास्टिक ज्या जमिनीवर पडलं की ते वितळत नाही, पण ते विघटन होत नाही. विघटन होत नाही आणि ते न विघळल्यामुळं कितीतरी लोकांना त्याचा आजार उद्भवतो. जसं की आता मध्ये महापूर आला होता. आणि दुसरी गोष्ट, ते प्लास्टिक न वितळल्यामुळे ते तसंच पडून राहतं. मग ते कुजत पण नाही आणि काही नाही, तसंच ते वाहून पाण्यातून जातं. परत ते त्याचं पाण्यातून वाहून गेल्याच्या नंतर ते परत आणि आपल्यापर्यंत पोहोचतंच कुठल्या ना कुठल्या दृष्टिकोनानं. पण मी काय म्हणते की असं ते फिरून गोळा करणाऱ्यांना पण तुम्ही त्यांना जवळून पहा आणि त्यांना असं फिरून गोळा करतात म्हणजे त्यांना असं किंवा कुचेष्टीची वागणूक मिळते. म्हणजे करणार जे करून जाते, पण ते येतं कचरा वेचकांच्या वरतीच. पण ते पर्यावरणाला किती मदत करतात हे नागरिकांना माहिती नाही. आपण आता थोडंसं मूलभूत बोलूया की तुम्ही म्हटलात त्यानुसार तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा येतो, त्याचं तुम्ही वर्गीकरण करता. ज्या कचऱ्याचं विघटन होतं
तो पुन्हा रिसायकल करण्यासाठी तुम्ही देता हा. आणि ज्याचं विघटन होत नाही त्याचं तुम्ही काय करता? त्याचं आम्ही खत करतो. नाही, ज्याचं विघटन होतं त्याचं तुम्ही खत करता, हा. म्हणजे विघटन होत नाही त्याचं काय करता? म्हणजे उदाहरणार्थ आता प्लास्टिक आहे, प्लास्टिकचं रिसायकल त्याच्या मशीनी आल्यात, बरं. त्या मशीनीमध्ये ते प्लास्टिक घातले की त्याचं चांगलं प्लास्टिक बाहेर होऊन येतं. अच्छा. हा प्लॅन तुमचा कुठे येता? तो प्लांट आता म्हणजे त्याच्यासाठी आम्ही मागणी करतोय. आता आम्ही बघून आले, मुंबईमध्ये तो प्लांट आहे, पुण्यामध्ये तो आहे. बरं. जसे जे आमची संस्था आहे अवनी संस्था, ती आता जशी आता इंटरनॅशनल अलायन्स ऑफ इंडिया कचरा वेस्ट स्पीकर याच्यामध्ये मी गेले होते, तिथं मी हे सगळे प्रकल्प बघून आले. तसंच आम्हाला तो प्रकल्प इथं राबवायचा आहे बरं. आणि त्या प्रकल्पानुसार कचरा वेचकांच्या हाताला काम सुद्धा मिळावं ही माझी इच्छा आहे. आणि किती महिला यात काम करतायत? तसे 3 जिल्हे आहेत तिथं, सांगली, सातारा आणि कोल्हापूर. बरं. या तिन्ही जिल्ह्यामध्ये अवनी संस्था काम करते. बर. त्याचबरोबर पण किती महिला काम करतात त्यामध्ये? त्याच्यामध्ये 5,000च्याहून जास्त आहेत महिला. बाप रे, 5,000 पेक्षा अधिक महिला कचरा वेचक म्हणून काम करतायत. हे प्रचंड मोठं एक प्रकारे पुण्याईचं काम आहे. सुरुवातीला म्हटलं तसं तुम्ही आम्ही कचरा निर्माण करतो, दिवसेंदिवस कचऱ्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसमोर हा मोठा यक्ष प्रश्न आहे की या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी. कोणत्याही डम्पिंग ग्राउंडवरती, कोणत्याही खणीमध्ये जर तो कचरा टाकायचा तर तिथले स्थानिक ग्रामस्थ, तिथली ग्रामपंचायत उठून बसते, ते विरोध करतात, त्यातून नवे प्रश्न निर्माण होतात. यापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेला कचरा टाकायचा कुठं या विषयावरून प्रचंड त्रास सहन करावा लागलेला आहे. आताही आपण वारंवार बातम्या बघतो की झूम कचरा प्रकल्प जो आहे लाईन बाजारच्या परिसरात, तिथं कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर तयार झालेले आहेत आणि या कचऱ्याच्या डोंगरना आग लागते, त्याच्यातून काळे कुट्ट धुराचे लोट बाहेर पडतात, ते तिथला कचरा कुजतो आणि त्याच्यातून प्रचंड दुर्गंधी सुटते. त्या कचऱ्यातील जे काही मांस किंवा अन्य घटक असतात ते खाऊन अनेक भटकी कुत्री, मोकाट कुत्री ही अधिक आक्रमक बनतात. त्यामुळं या कचऱ्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिक जटिल आणि गुंतागुंतीचा बनत चाललाय आणि त्याच्यातून अनेक नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत. अशा वेळेला अवनी कचरा वेचक संस्थेचे ज्या काही सगळ्या महिला भगिनी आहेत त्या या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतायत. तुमची प्रामुख्यानं अडचण कुठे येते? हे करत असताना तुमचे प्रश्न काय आहेत? आमचे प्रश्न जसे की आता आम्ही कचरा गोळा करतोय, कचऱ्याची विल्हेवाट आम्हाला लावायची आहे, कारण आमच्याकडं प्रशासन त्या नजरेनं बघत नाहीये. आम्ही निवेदनं देतोय, गेली 10 वर्ष निवेदनं देतोय, पण त्या निवेदनाचं उत्तर आम्हाला येत नाही. कसली निवेदन देतो आपण? आम्ही कचरा वेचकांना, जे फिरून कचरा वेचक फिरून कचरा गोळा करतात त्यांचा सर्वे करा, परत त्यांना ओळखपत्र द्या असे म्हणून त्या आम्ही प्रशासनाला सांगतोय. दुसरं आहे की संकलन केंद्र वार्डनुसार त्यांना केलं पाहिजे आणि कचरा वेचकांचा कामाला त्यांच्या हात म्हणजे त्यांना कामा सामावून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं या कचरा वेचक महिलांना हँड ग्लोव्ज, गमबूट, मास्क हे मिळतात का? नाही मिळत. मग ते तसंच काम करतात? तसंच काम करतात. पण मग या कचऱ्यामध्ये जर एखादी धारदार काच असेल तर त्यामुळे बोट कापू शकतो, पण मग तरी सुद्धा ते काम चालू असतं? काम चालू असतं. अरे बापरे. पण मग तुमची संघटना याच्याबद्दल पाठपुरावा करूनही शासनाकडून, प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये? नाही मिळत आहे. मग तुम्ही हे मुळात काम करता का? जसा की 8 एप्रिल 2016चा घनकचरा व्यवस्थापनचा कायदा निघालेला आहे, पण त्याच्यात 14 आणि 15 नुसार ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या नाहीये. हे झालं एक भाग. हा तुम्ही आता जे बोलताय हा तुम्ही त्या संघटनेच्या नेत्या म्हणून बोलताय, पण कचरा वेचक महिलांच्या मनात भावना काय असते? आपण हे काम करतोय तेव्हा एक प्रकारे मी तरी असं मानतो की तुम्ही खूप मोठं सामाजिक काम करताय. आम्ही तयार केलेला कचरा तुम्ही उचलता आणि तुम्ही तो निवडता, स्वच्छ करता, हे खूप मोठं काम आहे. पण ते काम करत असताना केवळ पैशासाठी म्हणून तुम्ही हे काम करता? पैशासाठी म्हणून नाही, आम्हाला एक अशी की आम्ही जे काम करतोय समाजाच्या दृष्टिकोनाने ते खूप मोठं काम आहे, पण ते समोरच्या नागरिकांना पण ते आणि प्रशासनाला पण ते दिसत नाही की कचरा वेचकांना इतकी हे समजतात की हे काय आहे, पण कचरा वेचकांना पण तितकंच प्राधान्य दिलं पाहिजे की बाबा हा एखाद्या बिझनेसमॅनला देतात तसं. आता जसं की मी कालच्या प्रवासाला गेले होते, ते सांगितलं इंटरनॅशनल अलायन्स ऑफ कचरा वेस्ट स्पीकरमध्ये मी गेले होते, नेपाळच्या काठमांडूच्या इथं. पण तिथं माझी एक मैत्रिणीच होती, कचरा वेचकच होती, पुण्याची होती ती. असा विषय, आता ह्या विषयावरून तो विषय निघाला. मग आम्ही पण तिकीट काढलं होतं प्लेनचं आणि त्यांनी पण काढलं होतं. मग पहिल्यांदा ते जे अनाउन्समेंट करतात ना, ते म्हणजे बोलवतात ते की बिझनेसमॅन
पुढे या म्हणून. मग माझी मैत्रीण अशी म्हटली की आम्ही पण पैसे भरलेत, आम्ही पण त्याच विमानाने जाणार आहोत, मग आम्हाला का अगोदर प्राधान्य तुम्ही दिलं नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. आधी बिझनेसमॅननाच का? मग मी म्हटलं ताई तसं नसते, म्हटलं आपण सगळ्यांच्या बरोबरच जाणार आहोत, पण तिकीटमध्ये म्हटलं त्यांचं अगोदर नाव असेल म्हणून म्हटलं असं मी त्यांना प्रश्न केला. पण नाही, हा एक मोठा प्रश्न असा आहे की प्राधान्य हे सगळ्यांना बरोबर दिलं पाहिजे. जसं बिझनेसमॅनला देतात तसं कचरा वेचकांचंही लय मोठं काम आहे. 100% हे तुमचं कारण म्हणणं ती तेच. हे रक्षण करतात. मला तर असं म्हणायचं आहे, पर्यावरणाचं रक्षण करतात. आता कचऱ्यामध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड भरपूर प्रमाणात डम्पिंग ग्राउंडवर जर गेलं आपण तर तिथं तो कचऱ्याचा जो गरम भाग होऊन जो त्याच्यातनं वायू निघतो त्याच्यामुळं किती नागरिकांना त्रास होतो. दवाखान्यात पैसे घालतील पण एखाद्या कचरा वेचकांच्या हाताना काम म्हणजे देताना ते मागं पुढे बघतील, हे मला म्हणायचं आहे. एक वेगळी समस्या आहे, आपण कधी विचारच करत नाही, कारण आपल्याला त्या गावाला जायचंच नाही तर त्या गावचा रस्ता विचारायचा कशाला असं आपण म्हणतो आणि सोयीस्करित्या झटकून टाकतो. पण हे जे खरे कष्टकरी आहेत त्यांच्याकडं आपण लक्ष देत नाही किंवा त्यांना म्हणावा तसा आदर सन्मान देत नाही, ही त्यांची खंत आहे. अंकिता, काय शिकलाय आपण? माझं शिक्षण 12th स्टँडर्ड पर्यंत मी कोल्हापुरात पूर्ण केलं. त्याच्यानंतर पुण्याला गेले शिकायला. ग्रॅज्युएशन मी MIT कॉलेजमधनं केलंय, बॅचलर इन कॉमर्स. त्याच्यानंतर मी UPSC ची तयारी करत होते. हां, आणि प्रिलिम्स देऊन झालेली आहे आणि पुढे IAS बनण्याची तयारीत होते. प्रिलिम दिलेली आहे IAS साठीची, UPSC ची तयारी करते ही मुलगी. BCom मध्ये म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मी तयारी करत होते. त्यातला होते हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण आता जगण्याचा आयुष्याचा मार्ग तिनं बदललेला आहे. काय करायचं ठरवलं आहे आता इथून पुढं? आता मी दीक्षा घेण्याचं ठरवलं आहे. 16 मार्चला मुहूर्त आलेलं आहे, त्या दिवशी जैन संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वतःचा आहे, कुटुंबियांचा आहे का आणि कोणी सांगितलं म्हणून आहे, काय आहे? संपूर्णपणे स्वतःचा आहे. का बरं असा निर्णय घ्यावासा का वाटला? म्हणजे आज आय थिंक तुझं वय 24-25 असेल, बरोबर? 24-25व्या वर्षी हे सगळ्या ऐहिक सुखांना दूर सारून आपण संन्यासी व्हावं, संन्यास घ्यावा, तर असं आयुष्य सगळ्या मोह माया सगळं बाजूला सारून संन्यासी जगावा असं का वाटतंय? आयुष्याच्या 20 वर्षापर्यंत मी पण या भौतिक सुखांमध्येच रमलेले होते आणि मला वाटायचं की हेच सुख आहे. जे लहानपणीपासून माझं पालन पोषण झालेलं आहे त्यामध्ये सगळीकडूनच मला सगळं जे पण पाहिजे ते मिळालेलं आहे. म्हणून माझ्या लाईफचं एकच गोल होतं की जे पाहिजे ते मिळाल्यावर मी सुखीच आहे. पण जेव्हा एक वस्तू मिळाली आणि दुसरी वस्तू दिसली तर दुसरी वस्तू घेण्यासाठी मी पळाले. तसंच करत करत माझं सुख कुठेही परमनंट दिसलं नाही. आणि मला हे कळालं की जेवढं मी सुखाच्या मागं पळत आहे तेवढंच सुख माझ्यानं लांब जात आहे. असं रिसर्चमध्ये पण पाहिलं गेलं आहे की पीपल हू रन बिहाइंड हॅपीनेस आर ॲक्च्युली द मोस्ट अनहॅपी पीपल. आणि मी पण त्याच एक रनमध्ये होते आणि लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनमध्ये स्वतःला कळण्याचा मौका मिळाला आणि जेव्हा लॉकडाऊन झालं तर स्वतःला समजण्यासाठी जेव्हा वेळ मिळाला, लाईफच्या धडपडीमध्ये तो वेळ कुठं हरवून गेलेला. त्या वेळेमध्ये कळालं की ॲक्च्युअलमध्ये मला सुख पाहिजेच नाही, मला पाहिजे तर ते आहे आनंद. जर तुम्ही सुख बघायला गेले तर त्याचं अपोजिट दुःख येणारच मागं. जर तुम्ही खुशी बघायला गेले तर त्याच्या मागं गम येणारच. आनंदला काय अपोजिट आहे काय? नाही आहे. नैराश्य हे फ्रस्ट्रेशन हे आनंदचं अपोजिट नाही आहे. आनंद शब्दाला काही अपोजिट आहेच नाही डिक्शनरीमध्ये. आणि मी तेच आनंद पाहण्यासाठी दीक्षा घेत आहे. पण मला एक समजत नाही की जे आपल्याकडे समाजामध्ये आहेरे आणि नाहीरे असे एक दोन गट आहेत. एकीकडे भरभरून सगळं मिळतं आणि दुसरीकडे मात्र रोजची जगण्याची लढाई सुरू असते. आज तू ज्या फॅमिलीतून ज्या कुटुंबातून आलेली आहेस तिथे सगळी सुबत्ता आहे, सर्व सुख तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत. जसं तू आता म्हटलीस की वयाच्या 20व्या वर्षापर्यंत जे जे हवं ते सगळं मिळालं, पण तरीसुद्धा आता मला असं वाटतं की मला आनंदाचा शोध घ्यायचा आहे. एक अतिशय चांगलं वाक्य अंकिताने सांगितले की सुख आणि आनंद यात खूप मोठा फरक आहे. आपल्याला आनंद शोधायचा आहे. आपण दुर्दैवानं सुखाच्या मागं लागतो आणि सुख हे बऱ्याचदा क्षणभंगूर असतं. त्यामुळे तू परमनंट अशा आनंदाच्या मागं लागली आहेस. पण हे करत असताना तुला असं वाटत नाही की मग आजवरचं तुझं शिक्षण, आजवरती तू जे काही आत्तापर्यंत जगलेली आहेस त्याच्यामध्ये
आत्तापर्यंतचा सगळा काळ तुझा वाया गेला? वाया गेला असं म्हणून चालणार नाही आणि ते चुकीचं पण वाटतंय मला. कारण जे पण मी आत्तापर्यंत केलं त्यांनी मला अनुभव मिळाला. जे पण शिक्षण घेतलं, नॉलेज इज नेव्हर वेस्टेड. भले मी आज त्या रस्त्यावर नाही जात आहे, जरी मी IAS नाही झाले तरी जे पण मी आता आत्माच्या रस्त्यावर पण चालले त्यात पण नॉलेज हे कधी वेस्ट होत नाही. आणि आत्ता अनुभवाची गोष्ट आहे की यू थिंक नॉलेज इज मोर इम्पॉर्टंट, आय थिंक एक्सपिरियन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बर, पण मग आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला संन्यास घेतला जाणार आहे त्यावेळी या नॉलेजचा किंवा या अनुभवाचा उपयोग कशा प्रकारे होऊ शकतो असं वाटतं? आता बरीच लोक जे पण दीक्षा घेतात, लोकांचा असं गैरसमज आहे की दीक्षा ते लोक घेतात जे जास्त शिकलेले नसतात, ज्यांच्या घरात काही प्रॉब्लेम असेल. पण आत्ताच्या वर्तमान काळाची जी परिस्थिती आहे की युजली ज्यांचं शिक्षण खूप टॉपमोस्ट लेवलमध्ये झालेलं आहे, डॉक्टर्स, इंजिनियर्स, माझ्यासारखे ऑफिसर्स बनणारे, स्वप्न बघणारे, हीच लोक दीक्षा घ्यायला लागलेत. आणि ह्याचा उपयोग कसं होतो? आज समाजामध्ये जागरूकता फैलवण्याची गरज आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की सुखाच्या मागं नाही, आनंदाच्या मागं फिरण्यासारखं आहे. असे जे जागरूक करणारे वचन आहेत हे देण्यासाठी आमचे गुरुदेव, आमचे मारसाहेब स्कूलमध्ये जातात, कुठं जिकडं पॉसिबल असेल तिकडं लेक्चर्स देतात. तर जे मी हे शिकलेले आहे तर मी पण काही ना काही समाजाकडे देऊ शकते. जर माझ्यामध्ये हे पडलेलं आहे की मी हे शिकलेली आहे की आजच्या स्कूलला, आजच्या यूथला काय गरज आहे ते मी जाऊन त्यांना सांगू शकते. मग हे जे म्हणणं आहे की हे जे नॉलेज मी प्राप्त केलं ते वेस्ट जाणार, तर नाही, ते उलटं एक प्लस पॉईंट म्हणून ॲडिशन होणार. आज जे मी तुमच्यासमोर बसलेली आहे, तुम्हीच विचार करा, जर मी न शिकलेली असते आणि मला काही बेसिक कळालं नसतं तर मी आज इकडे इंटरव्ह्यू द्यायला बसण्यासाठी केपेबल असत नाही ना. दीक्षा तर घेतलीच असती, पण मी इकडे बसून तुमच्याशी संवाद करत असेल नाही ना. तर एक आणखीन एक महत्वाचं वाक्य आहे की ज्ञान हे कधीही कुठेही वाया जात नाही. ते कुठं ना कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये उपयोगी येतच. पण एक थोडासा वादग्रस्त प्रश्न विचारतो. अनेकांच्या मनातला प्रश्न आहे हा माझा प्रश्न नाही आहे. अनेकांना असं वाटतं की दीक्षा घेऊन संन्यस्त होणं म्हणजे एक प्रकारे आयुष्याच्या लढाईपासून दूर जाणं, पळून जाणं, आणि दीक्षा घेतलेल्या व्यक्तीचा समाजाला तसा काहीच उपयोग होत नाही. काय रिॲक्शन आहे आपली किंवा काय उत्तर आहे याच्याबद्दल? तुम्हाला मी एक साधं उदाहरण सांगते. मी ज्यांना गुरु मानते असे माझे दोन्ही गुरुदेव हे पुस्तकं लिहितात. धर्मावर पुस्तकं लिहित नाही, पण पुस्तक जसे आता आपण चेतन भगत ह्यांच्या सगळ्यांचे पुस्तकं वाचतो तसेच मोटिवेशनल स्पीकर्स पण जे असतात ते पण पुस्तकं लिहितात. तर जे माझे गुरुदेव पुस्तक लिहितात ना, हे पण जे लाईफ कसं जगायचं ह्याच्यावर लिहितात. तर माझे जे गुरुदेव आहेत त्यांनी 100 पुस्तकं लिहिलेत. ते स्वतः एक इंजिनियर होते आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर ते तर फॉरेनला जात होते. फॉरेनला त्यांचं जॉब पण फायनल झालेलं. आजपासनं 30-40 इयर्स आधीची गोष्ट आहे ही. त्यावेळेला इंजिनियर होणं हेच मोठी गोष्ट होती. इंजिनिअरिंग सोडून ते आज दीक्षा घेतले. दीक्षा घेतल्यानंतर त्यांचं नॉलेज तर त्यांनी यूज कसं केलं तर त्यांनी पुस्तकं लिहायला सुरू केली. लोकांना जे रिअल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते कसं सोडवायचे ह्याच्यासाठी बुक्स लिहिले. मी तुम्हाला माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. रिफ्रेश युअर माइंड म्हणून माझ्या गुरुदेवची 100 बुक आलेली आणि ती बुक मी वाचली तर त्यात मला कुठे हे लिहिलेलं दिसलं नाही की धर्ममध्ये हे लिहिलं आणि हे करायला पाहिजे. पण त्यात जे वाक्य होते, जसं मी आता सांगितलं की वेन आय वॉज रनिंग फॉर हॅपीनेस आय वॉज द मोस्ट अनहॅपी पर्सन, हे मला त्यातनं कळालं की मी जे सुखाचं मागं भागत होते त्याच्यापेक्षा मी आनंदाचं मागं पडलेलं जास्त मला फळदायक होणार. म्हणून पुस्तकं लिहिली म्हणून आज माझ्या जीवनाला एक नवीन वाट मिळाली. तसंच त्यांनी त्यांच्या नॉलेजचा वेगवेगळ्या प्रकाराने उपयोग केला. माझ्या गुरुदेवला कर्नाटक क्षेत्र प्रभावक म्हणतात. त्याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, कारण नुसतं तिकडचे जैन लोकच नाही तर जास्त तर अजैन लोक पण त्यांनी पुस्तकं लिहिले कन्नड भाषेमध्ये. आणि आज कर्नाटक स्कूलमध्ये हे रिक्वेस्ट आहे की रिफ्रेश युअर माइंड या बुकला आपण सिलेबसमध्ये ॲड करूया. त्यांचं ऑलमोस्ट आता सिलेबसमध्ये ॲड झालं आहे आणि दरवर्षी त्यांची एक्झाम असते. मेंटली स्ट्रेस्ड लोक आज सगळ्यात जास्त आपल्याला भेटायला मिळतात. इकडं पण आपण बसलो आहे तर सर्वांना काही ना काही क्वेश्चन्स आहेत, काही ना काही वाद करण्यासाठीच आपण इकडं वादसंवाद करत आहे. तर त्याच प्रश्नांना स्वतःला डिप्रेशनमधनं बाहेर कसं काढावं ह्याच्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. जे वर्तमान काळमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं उत्तर मला त्या पुस्तकात मिळाले. तुम्हाला पण एकदा तर ती पुस्तक वाचावी अशी माझी विनंती आहे. नक्की वाचेन. अतिशय कमी वयामध्ये खूप काही जगण्याची फिलॉसॉफी अंकिता सांगतायत.
थोडासा आणखीन एक नाजूक प्रश्न विचारतो. आपल्या देशामध्ये सगळेच येता जाता जाती धर्माचा अंत झाला पाहिजे असं म्हणतात. भारत हा सेक्युलर म्हणजे निधर्मी देश आहे असं आपण म्हणतो. पण त्याच वेळा सगळ्याच जाती धर्मांमध्ये त्यांच्या त्यांच्या जाती धर्माच्या प्रथा परंपरा जोपासण्याचं काम तितक्याच हिरिरीनं होते. एकीकडं म्हणायचं की आम्ही कुठलीही जाती धर्म मानत नाही, पण दुसरीकडं त्या त्या जाती धर्माच्या सगळ्या परंपरांचा थोडासा अतिरेकी अभिमान बाळगला जातोय. ही विसंगती आहे, हे वास्तव आहे. आज तुम्ही ज्या वेळेला दीक्षा घेणार आहात, संन्यासी आयुष्य जगणार आहात, ते तुम्हाला असं वाटतं का की आपल्या समाजामध्ये खरोखर हा जाती धर्माचा लढा असताच कामा नये, आपला समाज हा निधर्मी असावा, असं तुमच्या समाजाची शिकवण आहे का? जैन धर्म माझ्या महावीर मी कुठल्याही धर्माचं नाव घेत नाहीये. जैन धर्म माझ्या महावीर प्रभूंनी एकच सांगितलंय, मानव धर्म हेच धर्म आहे. त्यांनी 14 राजलोक म्हणजे जे पण व्यक्तीच नाही, मनुष्यच नाही, पण जे जीव तुम्हाला लहान लहान जीव पण दिसेल जमिनीवर, जे पण श्वास घेतात ते सर्व माझे भाऊबंधू आहे. त्यांनी कधी भेदभाव नाही केलं. तुम्ही आता मला सांगताय की जाती धर्म म्हणजे नुसतं मनुष्य. माझ्या भगवाननी तर आपल्यामध्ये आणि जीवांमध्ये पण काही फरक केला नाही, तर मी कसं सांगू शकते की माझ्यासाठी ते वेगळे आहेत म्हणून. वा, अतिशय समर्पक शब्दात दिलेलं उत्तर आहे. सुरुवातीला म्हटलं जसं की आजच्या एपिसोडमध्ये 3 क्षेत्रातल्या या 3 भगिनी आहेत. प्रत्येकीचा जगण्याचा एक वेगळा मोटो आहे, वेगळा उद्देश आहे आणि ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांचं त्यांचं काम करतात आणि कामालाच परमेश्वर मानतायत. मगाशी आपण जेव्हा म्हणत होतो की अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आणि अंगणवाडी सेविकांवरती असलेल्या वाढत्या कामाचा ताण याबद्दल आपण बोलत होतो, त्यावेळेला तुम्हाला असं कधीतरी वाटतं का की या अंगणवाडी सेविकांवरती जो कामाचा ताण वाढत चाललेला आहे याच्यावरती उपाय म्हणजे पुन्हा अध्यात्म आहे असं कधी वाटतं का? अध्यात्म म्हणजे त्या कामातूनच म्हणजे एक प्रकारे सेवाच करतायत ना. बरं, हे तुमची जगण्याची किंवा जगण्याकडे बघण्याची दृष्टी ही कामातून परमेश्वराची. अच्छा, एक प्रकारे त्या लहान मुलांची सेवाच करतात ना. एक लहान ते 0-6 वर्ष म्हणजे 2.5 वर्षापासून अंगणवाडीत मुलं येतात, त्यांना काही समजत नाही. शिशु पासून त्या सेविका सगळं करतात, सेविका म्हणते. शेवटी परमेश्वर म्हणजे काय, लहान आपण जिवंत आहे हाच एक परमेश्वर म्हणायचा. वा, खरंय, आपण जिवंत आहे हाच एक परमेश्वर आहे. अतिशय चांगलं वाक्य आहे. पण मला सांगा, या अंगणवाडी सेविकांना भरती होण्यासाठी मूलभूत क्वालिफिकेशन काय असतं? 12वी आहे आता. 12वी. आणि या अंगणवाडी सेविकांना किती वर्ष, म्हणजे जसं शिक्षकांना 58-60 वर्ष तसेच तुम्हाला पण त्याची वयोमर्यादा? 65ला म्हणजे 1990ला ज्या सेविका होत्या मदतीस, त्या 65ला रिटायरमेंट आहे आणि 2011 नंतर ज्या आहेत त्या 60ला आहे. बरं, असं रिटायरमेंट. आता हे अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, त्याच्यावरनं होणारी आंदोलनं, याच्यात पुढं काय, किती काळ ही आंदोलन चालू राहणार? सरकार काय आहे, दुर्दैवानं कुणाच्याही मागण्या संपत नाही, मागण्या चालूच असतात. आणि मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने दिलेला अधिकार म्हणजे आंदोलन. त्यामुळे हे आंदोलन किती काळ चालू राहणार काय तसं सांगतात नाही, कारण आंदोलन केल्याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या पदरात काही पडतच नाहीये. इतर वेळेला आम्ही जिल्हा परिषदेला जाऊन निवेदन दिलं, काही झालं तुमच्या मागण्याचं निवेदन आम्ही वरती कळवतो, असंच होतं. त्याच्याशिवाय आंदोलन केल्याशिवाय काय मिळतच नाही ना, मोर्चे वगैरे काय काढल्याशिवाय. पण अंगणवाडी सेविकांना मिळणारं एक समाधान वेगळंच असेल नाही? त्या लहान मुलांना वाढवायचं, त्यांना खेळवायचं, हे एक वेगळं समाधान की ज्याची किंमतच होऊ शकते. पैशात त्याची किंमत होऊ शकत नाही. पण मला सांगा की अंगणवाडी सेविकांच्या आयुष्यामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये, एकीकडं तुमचं हे सरकारनं नेमून दिलेलं काम आणि दुसरीकडे तुमची वैयक्तिक कौटुंबिक जबाबदारी, ही दोन्ही पार पडायला लागते त्या सगळ्या महिलांना. तर मग ह्या सगळ्यामध्ये महिला दिन जेव्हा साजरा होतो, ते तुमच्या मनात नेमक्या काय भावना असतात? महिला दिन असं काय म्हणजे ते लक्षातही राहत नाही. हे काम करत असताना की सकाळी उठलं, आवरलं, काम आवरायचं, 10:30ला शाळेत जायचं, आपलं घरातलं रुटीनचं जे काम आहे करायचं, 10:30ला शाळेत जायचं, शाळेतलं जे काम आहे 4ला आल्यानंतर परत घरातलं सुरुवात. महिला दिन असं वेगळं असं काय वाटतच नाही त्याच्यामध्ये त्यांना. मगाशी आपण जेव्हा कचरा वेचक महिलांबद्दल बोलत होतात, काही दिवसांपूर्वीच आम्ही बातमी दिलेली होती आणि वाचलेली पण होती मी, की कचऱ्यामध्ये मिसळणारे जे काही घटक आहेत की ते कचरा वेगवेगळे करत असताना त्याचा प्रचंड त्रास या कचरा वेचक महिलांना होतो. जे विशेषतः जसं मी मगाशी म्हटलं की कचऱ्यामध्येच ब्लेड टाकलं जातं, कचऱ्यामध्येच एखादी फुटलेली काच किंवा घरात फुटलेला ग्लास टाकला जातो
आणि ज्या वेळेला तो कचरा सॅग्रिगेशनचं काम, कचरा विघटनाचं काम सुरू होतं, त्यावेळेला त्या काचेमुळं, त्या ब्लेडमुळं एखाद्याचा हात कापू शकतो, शिर तुटू शकते. त्याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कचऱ्यामध्ये सरसकट लहान मुलांच्या नॅपकिन्स जे असतात, हगीज नॅपकिन्स जे असतात, ते नॅपकिन्स टाकले जातात किंवा महिलांचे सॅनिटरी नॅपकिन्स वापरलेले पण टाकले जातात. याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल का? त्याबद्दल मला सांगायचं असं आहे की जसं आता ताईंनी सांगितलं की त्या एवढं शिक्षण आमचं काय तेवढं शिक्षण झालं नाही आहे, पण एवढं शिक्षण शिकून तुम्ही जर एवढं हे करत असाल समाजसेवेसाठी, तर आमचंही काम समाजासाठी तितकंच मोठं आहे. पण ते आम्ही तुमच्यासाठी करतोय, त्याची सुद्धा तुम्ही आमच्यासाठी दखल घ्या की तुम्ही जे काही वस्तू कचऱ्यामध्ये टाकता ते जर आम्हाला जर लागल्या वस्तू, तर ते आमच्याही परिवाराला त्याचा धोका होऊ शकतोय. कारण का आमच्या घरामध्ये एकच व्यक्ती मिळवणारी असते, त्याच्यात जर काही जर झालं तर ते पाठीमागच्या 4 कुटुंबांना ते सहन करावं लागतं. त्या व्यक्तिशा बोलत नाहीयेत, त्या समाजाला उद्देशून बोलतायत की आपण जेव्हा कचरा निर्माण करतो तेव्हा त्या कचऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी टाकलेल्या आहेत याचं भान असणं आवश्यक आहे. मगाशी मला बोलताना सुद्धा थोडंसं ऑड वाटत होतं, पण सरसकट कचऱ्यामध्ये महिलांचे सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅड्स असतात, लहान मुलांचे हगीज असतात, किमान ते रद्दी कागदामध्ये रॅपर करावेत आणि मग ते कचऱ्यामध्ये टाकावेत. वास्तविक हा कचरा वेगळा करणं आवश्यक आहे, ते सरसकट कचऱ्यात मिसळणं अजिबात योग्य नाही. जसं आपण ई कचरा म्हणतो, इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल कचरा, तशाच पद्धतीनं ओला कचरा, सुका कचरा हे आपल्याला सगळ्यांना शब्द माहिती आहेत, पण किती घरामध्ये त्याचं पालन केलं जातं हा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. पण त्याच्याबरोबरीनं जेव्हा कचरा वेचक महिलाच काम करतात तेव्हा त्यांना या सॅनिटरी नॅपकिन्स असतील किंवा ब्लेड किंवा अन्य काही धारदार वस्तू असतील ज्या कचऱ्यामध्ये असतील त्याचा त्रास होत असतो. त्यामुळं कचरा आपण जेव्हा एखाद्या घंटा गाडीकडं किंवा दारावरच्या गाडीकडं किंवा कोणत्याही कचरा वेचक महिलेकडं सुपूर्द करतो त्यावेळी किमान तो कचरा सॅग्रिकेट केलेला असावा याची तरी आपण सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. पण तुम्ही पण आज जे काम करताय ते मोठी समाजसेवा आहे, आम्हाला सगळ्यांना मान्य आहे बरं का, त्यात काही शंकाच नाही. तुम्ही हा सगळा कचरा जो आहे त्याच्यापासून एकतर खत निर्मिती करता आणि हे खत पुन्हा तुम्ही लोकांनाच देता. होय, ते पॅकिंग करून आम्ही ते विकतो खत. अच्छा, त्याच्यापासूनही कचरा वेचकांचा एक उदरनिर्वाह होतो. अच्छा, एक अतिशय मोठं आणि अतिशय चांगलं काम चालू आहे. अंकिता, या एपिसोडच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. तुम्ही मगाशी म्हटलात की शिक्षणाचा उपयोग कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये होतच असतो. आज तुम्ही ठरवलेलं आहे की आपण आता दीक्षा घ्यायची आणि संन्यासी आयुष्य जगायचं. संन्यासी आयुष्य जगून नेमकं समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युशन देता येतं असं तुम्हाला वाटतं? आता तुम्हाला साधं सोपं उदाहरण देते. जसं या ताईंचं प्रश्न होतं की तुम्ही हे समजायला पाहिजे आणि तुम्ही ते कचरा कमी करायला पाहिजे. मला ह्याचं हे उत्तर द्यायचं आहे की माझ्या भगवाननी मला हे शिकवलं आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपूस्तोपर्यंत आणि रात्री झोपताना पण आपलं स्वप्न चालू असताना पण कुठल्याही जीवाला त्रास होऊ नये. ह्याच्यासाठी आम्ही काय करतो, जे पण साधू साध्वी जे भगवंत आहेत, ज्यांनी पण आज जैन दीक्षा घेतलेली आहेत, ते स्वतःचा कचराही बाहेर फेकत नाही. तुम्हाला काही डिस्पोज करायला मी देतच नाही. हे आमचं स्वतःचं कार्य आहे. आम्ही स्वतः खड्डा खोदणार, आम्ही कागद वगैरे जे पण वेस्ट असेल, पहिली गोष्ट तर आम्ही जे पण डिस्पोज होत नाही ते यूजच करत नाही आणि जे यूज नाही करत त्याचा कचरा तुमच्यासाठी वाढत नाही. दुसरं, जे पेपर्स वगैरे जे खूप उपयोगी येणारी गोष्ट आहे, ज्याच्याशिवाय काम होऊ शकत नाही, तर ती गोष्ट पण आम्ही स्वतःच डिस्पोज करतो. आम्ही कुठल्याही माणसाची वेट नाही करत की ते येणार, आमचा कचरा घेणार आणि ते डिस्पोज करणार. सकाळी उठल्यापासनं जे पण क्रिया करतो, कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला माझ्यामुळं काय काम करावं लागेल असली आमची एक पण क्रिया नाही आहे. आता जसे मी तुमचे सगळ्यांचे संवाद ऐकत होते तर हे होतं, जसं तुम्हीच सांगितलं की आमची मागणीलाच काही स्टॉप नाही आहे, म्हणून आम्ही एवढी मागणी करत राहतो आणि मग आंदोलन करतो. आमचं जीवनाचं मूलभूत कारणच हे आहे की आम्ही काही मागतच नाही, आम्हाला पाहिजेच नाही काही, आम्हाला द्यायचं आहे. हे आत्माचं गुण आहे, देणं घेणं हे आपल्या शरीराचं गुण आहे आणि आम्ही शरीराला मानतच नाही. सकाळी उठल्यापासून जे रात्री आम्ही झोपेपर्यंत काही पण कार्य केलं तर कुठल्या दुसऱ्या माणसाला आमचं काम करावं लागेल अशी काहीच क्रिया नाही आहे. हे नुसतं एन्व्हायरमेंटसाठीच नाही, पण जे मनुष्य पण आहेत त्यांच्यासाठी पण आमच्या मनात प्रेम आहे की जे काम मी नाही करू शकत मी ते दुसऱ्यांना कसं करावं लावू. जे माझ्या हातानं पॉसिबल नाही आहे तर मी माझं काम दुसऱ्याकडनं करून घेऊच कसं. ते साधं एक बटन वापरणं पण, जर मी आज एक लाईट ऑन करते तर एवढे जीव मरणार,
हे विचार करून आम्ही लाईट पण यूज करत नाही. हे तुम्ही सगळं जे सांगताय हे संन्यस्त आयुष्यातली तुमची दिनचर्या सांगताय. जी. पण जे सर्वसामान्य माणूस आहे की जो अजून दीक्षा घेतलेली नाहीये किंवा जो संन्यासी होणार नाहीये त्याच्या आयुष्यामध्ये बदल व्हावेत यासाठी तुम्ही काय करता? यासाठी आम्ही त्यांना जागरूकता फैलवतो. जसं आता ह्यांनी सांगितलं की आमच्यासारखे शिकलेले जे माणसं आहेत त्यांनी हे लक्ष ठेवायला पाहिजे. हे लक्ष मे बी मी लहान असताना ठेवलं नसेल, पण आता जेव्हा मला ही गोष्ट कळतात, हे कशाला कळाली, कारण मी माझ्या महात्मांना बघितलंय की त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जिवलंय. तर जेव्हा मी दीक्षा घेणार तर माझं हे कर्तव्य बनतंय की मी जे नवीन जनरेशन येणार त्यांना शिकवणं की हे तुम्ही जे करताय हे चुकीचं आहे आणि तुम्ही ह्याच्याहून पुढे जावा आणि जे मार्ग माझ्या भगवाननी दाखवले त्याच्यावर चाला. कारण की सर्वांनी दीक्षा घ्यावी हे माझं सांगण्याचा उद्देश नाही आहे, पण जे तुम्ही राहताय लिव्ह अँड लेट लिव्ह, जे माझ्या महावीरनी सांगितलंय ते मी जरूर पुढाकार करेन की जसं मला पाहिजे तसंच मी दुसऱ्यांशी वागू. कारण जे मला आवडत नाही ते दुसऱ्याला पण आवडण्यासारखं नसणारच. तर मी तशीच वागणार जसं तुम्हाला वागलेलं आवडणार आणि मी तसंच कार्य करणार जे तुम्हाला खराब नाही वाटणार. संन्यास म्हणजे काय तर सर्व संग परित्याग करून सर्व मोह माया दूर सारून एक आपण ज्याला आपण म्हणतो एक व्रतस्थ भावनेनं आयुष्य जगणं. पण हे करत असताना अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे की जेव्हा दीक्षा घेतली जाते त्याच्यासाठी लाखो रुपयांची उधळण का केली जाते? तुमचा जे हे प्रश्न आहे ना हे मला पण होता की जर दीक्षाच घ्यायची आहे तर एवढा उल्हास आणि एवढा उलाढा कशासाठी? पण शांतपणे दीक्षा घ्यावी. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, जर तुमचं लग्न असतंय त्यात तुम्ही करता की नाही करत? नाही, पण मुळात आता लग्नाच्या एकूण बडेजावाबद्दल पण प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेले आहे. म्हणजे आमच्या लग्नामध्ये 200 पदार्थ होते. माणसाचं पोट तेवढंच आहे, तो एवढंच खाणार आहे. तो पण 200 पदार्थ ठेवले हे केवळ तुमचं स्टेटस सिम्बॉल आहे. स्टेटस सिम्बॉल नाही आहे, एक हूस असते, एक उल्हास असतो की आज माझ्या मुलाचं लग्न आहे तर मी एवढा उल्हास दाखवू म्हणून. मी तुम्हाला एक साधा सोपा क्वेश्चन विचारते. 2 मार्चला इकडे एक प्रोग्राम होता हँडिकॅपसाठी, तर तो एवढा मोठ्या प्रमाणात का केला गेला? लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, दीक्षा आगामी निवडणुकीसाठी लोकांमध्ये म्हणून तो कार्यक्रम केला होता 2 मार्चचा. कुठलेही कार्यक्रम त्याच्या मागची सगळी कारणं मला पूर्ण माहिती आहे, त्यामुळे मी अधिकार म्हणून बोलू शकतो की कोणत्या गोष्टी मागे कोणाकोणाचे काय काय इंटरेस्ट असतात ते. पण दीक्षा हा जर तुम्ही जेव्हा म्हणताय की तो एक सर्वसंग परित्याग करून, तुम्ही अतिशय मगाशी चांगलं वाक्य बोललात, जसं आपण म्हणतो की अवतीभोवतीचा कचरा कमीत कमी केला पाहिजे तसा मनातला कचरा कमीत कमी केला पाहिजे म्हणजे दीक्षा आहे. सो मला असं वाटतं की दीक्षा घेणं हे खूप अवघड काम आहे. रोजचं आयुष्य सोडून आता आपण संन्यासी व्हायचं आहे ही कल्पना सर्वसामान्य माणसाला करवणार नाही. आपण अजूनही मोहमायेच्या जगातच अडकलेले आहोत हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. पण या लहान वयामध्ये अंकितासारखी कन्या आज दीक्षा घ्यायला तयार झाली आहे हे तिचं मोठेपण आहे. तिच्या मनावरती असलेला कंट्रोल किंवा संयम आहे, याबद्दल दुमत नाही. पण माझा मूळ प्रश्न होता त्याचं कदाचित उत्तर तुमच्याकडे आत्ता नसेल. नाही, मी तुम्हाला सांगते, कुठलाही कार्यक्रम जे समाजामध्ये थोडं कमी होत असेल की नवीन असेल तर त्याला दाखवण्यासाठी आपण उल्हास वाढवतो, बरोबर? लग्न तुम्ही रोज बघत असणार, दीक्षा किती बघता? तर त्याचं मेन कारण हेच आहे की लोकांमध्ये जागरूकता फैलावी. एक मेन पॉइंट हे आहे की परिवारचा एवढा उल्हास असतो. आता जसं माझे पप्पा, माझे दादाजी, माझा परिवार, त्यांची इच्छा होती की माझं लग्न हो तर एकदम मोठ्या प्रमाणात हो. आता मी लग्न तर करत नाही आहे, मी घेत दीक्षा आहे. तर दीक्षामध्ये ते असं शांतीनं दीक्षा घेऊ देणार का? त्यांचं पण तर एक उल्हास असतो ना, माझी मुलगी आज दीक्षा घेत आहे तर त्यांचं एक उल्हास असतो की मला माझ्या मुलगीसाठी टॉप क्लास करायचा आहे. दुसरी मेन गोष्ट ही आहे की दीक्षा होतात खूप कमी. जर लाखांमध्ये लग्न होतात तर 100-200 दीक्षा होतात आणि त्यात पण दक्षिण क्षेत्रामध्ये दीक्षा होणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कोल्हापुरात मिनिमम 22 इयर्स झाले की लोकांना दीक्षा बघायला मिळालेली नाही आहे. तर जे हे टाइम पिरियड आहे तर ते तुम्ही स्वतः इमॅजिन करा. लग्न हा कार्यक्रम लोकांनी रोज उठून बघतात आणि दीक्षा हा प्रसंग बघितलेलाच नाही आहे. तर जे जनरेशन्समध्ये पण एक जागरूकता असावी की जैन दीक्षा काय असते, त्याच्यासाठी हे आरंभ समारंभ करणं चुकीचं आहे का? पण मग तुम्ही मला सांगा की नव्या जनरेशनला तुमच्या समवयस्क तरुण तरुणींना दीक्षा घ्यावी असं आवाहन करताय? मला असं वाटतंय का त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तम काम करावं, देशासाठी काम करावं, कुटुंबासाठी काम करावं, प्रामाणिकपणानं सच्चाईनं जगावं, ही सुद्धा एक प्रकारची दीक्षाच आहे.
मी तेच सांगते आहे की जर संसारमध्ये राहण्याचं काही विरोध नाही आहे, पण कुठं ना कुठं तुम्हाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करायलाच लागणार. जसं आता ह्यांची मागणी आहे पूर्ण होत नाही आहे, तर तुम्हाला आंदोलन करावेच लागतात. तुम्हाला जे मानसन्मान मिळत नाही आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी हक्कासाठी लढावंच लागतं. संसारमध्ये हे सगळं चालणारच आहे. दीक्षा घेण्याचं मेन कारणच हे आहे की मी आणि माझं हे सोडून नुसतं परला बाहेर काढून स्वमध्ये रमायचं आहे. जर तुम्ही जे मला सांगताय स्वला बाहेर काढून परमध्ये रमायचंय, स्वमध्येच रमायचं आहे. आत्मा हे स्व आहे, ओके, बर. बाकी सगळं पर आहे. तुम्ही समाजात राहून तुम्हाला कुठं ना कुठं भांडण करावंच लागतं. जर तुम्ही बिझनेस करताय तर कुठं ना कुठं वर खाली होतंच. मग तसं समाजामध्ये राहून तुम्ही म्हणणार की मी टॉपवर जाऊ, हे तर पॉसिबल नाही आहे ना. आता सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळतो, तुम्ही म्हटला की बाजूबाजूला फुटबॉलची पण प्रॅक्टिस कर, तर ते त्याला जमणार काय? नाही ना. तर ज्यांनी एकदा आत्माला शोधलं आहे, मग ते आत्मातच रमायचं आहे, जे त्यांनी ठरवलं आहे, तर मग तुम्ही त्यांना संसारमध्ये ठेवलंच कशाला आहे? मग तर त्यांनी दीक्षाच घ्यावी. हे मी एकदम प्राऊडली सांगते आहे की घेण्यासारखी तर दीक्षाच आहे. तुम्ही दीक्षा एक धर्म म्हणून समजू नका, पण हे जीवन जीवनाची शैली आहे. तुमच्या मनात कधीपासून असे विचारायला लागले की आता आपण हे सर्व सोडावं आणि दीक्षा घ्यावी असं? लॉकडाऊन जो पिरियड होता तेव्हा मला कळालं की मी किती स्वतःला विसरून नुसतं पळण्याच्या रेसमध्ये आहे. आता जर तुम्ही आजच्या जनरेशनला पण बघताय तर त्यांचं 5 इयर्स नंतर काय गोल आहे हे पण त्यांना माहीत नाही आहे. तुम्ही एवढं पळायला लागलाय तर तुमचं एंड गोल काय आहे लाईफचं हे पण माहीत नाही. बस सगळे पळायला लागलेत. ते असतं ना की सगळे भेड बकरी भाग रहे तो आप भी भागो उनके साथ. तुमच्या आयुष्याचा गोल काय आता? माझं आयुष्याचा गोल आहे मोक्ष. माझे देव मला प्रॉमिस करतात की जर तुम्ही सांगितलेल्या साधना करतेस तर मी तुला नुसतं मोक्ष नाही, मी तुला स्वतः देव पण बनवू शकतो. पण सध्याच्या विज्ञान युगामध्ये तुमची संकल्पना मान्य होईल? कुठलेही विज्ञानच्या विरुद्ध गेलेलं माझं धर्म मला दिसत नाही. कारण जे बेसिक्स आहेत आमच्या धर्मात, मी फक्त हे जैन धर्म म्हणून सांगत नाही आहे. माझ्यासाठी जैन धर्म, जैन शासन हे जीवन जीवनाची शैली आहे. हे कुठल्याही प्रकारचं एक पंथ नाही आहे का एक धर्म नाही आहे. तर मी सांगताना पण हेच सांगते आहे की धर्मामध्ये धर्म काय हे पहिला तुम्ही तुमची प्रतिवाक्य शोधा. धर्म नुसतं तेच नाही की तुम्ही देवाला गेले पूजा केले. धर्म म्हणजे जीवन जीवनाची शैली. अगदी बरोबर, बरोबर, प्रश्नच नाही. तर आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे सगळ्यात लिव्ह अँड महत्त्वाचं लेट आहे. लिव्ह. बरोबर. महावीर हेच सांगून गेलेत. त्यांचं मूळ कारणच हे आहे की तुम्ही सगळ्याच जीवन धर्मातल्या सगळ्याच महापुरुषांनी हेच सांगितलेलं सांगितलं आहे आहे. की परमेश्वर एक आहे, मनुष्याची लेकरं सगळी एक समान आहेत. आता माणसानं आपापल्या स्वतःच्या सोयीसाठी जाती धर्माच्या भिंती निर्माण केलेल्या आहेत, देशांच्या बॉर्डर तयार केल्या आहेत. पण मुळात या पृथ्वीवरती मुळात माणूस उपराय असं आपण म्हणतो. पृथ्वी ही निसर्गानं निर्माण केली एक अतिशय सुंदर अशी गोष्ट आहे. त्याच्यावरती खूप कालावधीनंतर माणूस आला आणि मग माणसानं स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःच्या वेगवेगळ्या स्वार्थासाठी हे सगळे तयार केलेले वेगवेगळे बंधनं आहेत. असो, आपण त्याकडे जायचं नाही आहे. आज या तीनही महिला मान्यवरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचे सर्व प्रश्न लवकरच निकाली निघोत आणि तुम्ही जसं आता यांनी सांगितलं तसं त्या सुखाच्या आणि आनंदाच्या सगळा पूर्णपणे आनंद तुम्हाला मिळावा, आनंदाची अनुभूती मिळावी अशा शुभेच्छा देतो. तुर्तास इथंच थांबतो. पुन्हा एकदा या तीनही महिला भगिनींना शुभेच्छा. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. नमस्कार. नमस्कार.